रोज लंचमध्ये काय बनवावा हा एक मोठा प्रश्न असतो. आज सर्वांच्याच डिमांडप्रमाणे आलू पराठा, चिकन टिक्का आणि पहाडी चिकन असा लंच बनवला. आलू पराठ्यासाठी कांदा चिरून घेतला. त्यानंतर बटाटो बॉईल करून त्यांना स्मॅश करून घ्यायचं आहे. अद्रक, लसूण आणि मिरचीची पेस्ट करून ती तेलामध्ये छान भाजायची आहे. त्यानंतर कांदा ही परतून घ्यायचा आहे. जिरेपूड, धणेपूड, लाल तिखट, गरम मसाला, हळद, मीठ सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. मग त्यानंतर त्यामध्ये स्मॅश केलेला बटाटो घालायचा आहे. सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. छान असं आपलं स्टफिंग रेडी आहे. त्यामध्ये आता भरपूर अशी कोथिंबीर घालून व्यवस्थित मिक्स करायचं आहे. कणिक भिजवून घेतलं होतं, त्यामध्ये असं स्टफिंग भरून पराठा जाड असा लाटून घ्यायचा आहे. त्यानंतर गरम गरम तव्यावरती छान असं तूप लावून खरपूस असा भाजून घ्यायचा आहे. मस्त पराठा रेडी आहे. आले, लसूण, मिरचीची पेस्ट होती, त्यामध्ये कर्ड लावून थोडा वेळ मॅरिनेट केलं आणि रेड चिकन इन्स्टंट असंच बनवलं. जास्त वेळ मॅरिनेशन नाही केलं. तेही झटपट असं चिकन फ्राय रेडी आहे. मस्त गरम गरम लंच रेडी आहे. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. थँक्यू.